आता बघूया सविस्तर बातम्या। 26 जानेवारीला ध्वजारोहणानंतर जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा घेऊन चुकीचा खर्च नजरेस आला तर कामे रद्द करणार, तर कामात कचुराई करणाऱ्या ठेकेदारांवरती गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय। संभाजीनगरचा पालकमंत्री झाल्यानंतर आताही मी आणखी जिल्हाधिकारी असतील की इतर अधिकारी असेल यांची बैठक घेतलेली नाही। निश्चित 26 तारखेला झेंडावंदनाच्या नंतर याची बैठक आयोजित केली जाईल। ज्या काही अतिरिक्त प्रमा दिलेले आहेत आणि त्यांचे वर्क ऑर्डर झाले नाहीत ते सर्व रद्द करण्यात येतील। चुकीच्या ठिकाणी जर काही खर्च नजरेस आला तर ते काम सुद्धा रद्द करण्यात येतील। अनेक ठिकाणी ठेकेदारांनी ऋण केल्याचा सुद्धा काही गोष्टी माझ्या कानावर आल्या, त्यांच्यावर सुद्धा लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्याचा माझा मानस आहे। म्हणून जनतेचा असलेला हा पैसा जनतेच्या उपयोगासाठी आला पाहिजे। ही तुमची आमची पर्सनल प्रॉपर्टी नाहीये, याचं भान आपण जर ठेवलं तर चांगले समाज उपयोगी काम होऊ शकतील आणि ते करण्याचा माझा मानस आहे। म्हणून 26 तारखेच्या बैठकीत या सर्व गोष्टीचा आढावा मी घेईल। नाही, त्याच्यात अजून असे म्हणाले की शिंदे अस्वस्थ आत्मा यांनी कुंभमेळ्यात जावं, कुणी IIT वाला बाबा आहे तिकडे, कुणी दरेवाला बाबा असेल, यांची गरज यांना आहे ना। अपयश कुणाला मिळालंय? उभाटाला जायला कोणी पाहिजे? त्यांनी। प्रार्थना कोणी केली पाहिजे? त्यांनी। आणि म्हणून सर्व जसे बंगालचे जादूगार घरी आणून बसवतात ना, मग आता एवढे मोठे सगळे महाराज तिथं आज असल्यानंतर त्यांनी गेलं पाहिजे आणि तिथे सुद्धा कुंभमेळ्यात गेलं, काही गैर नाहीये। जे तपस्वी आहेत त्यांनी तपश्चर्या केलेली आहे, त्यांचं दर्शन घेणं हे काही चुकीचं पण नाहीये। म्हणून तुम्हाला त्याची गरज आहे, तुम्ही तिथं गेलं पाहिजे। आम्हाला तर त्यांचे सर्वांचे आशीर्वाद आहेत, म्हणून आमचं सर्व हालवेल चालू आहे। जस्ट एक लेटेस्ट बातमी आलेली आहे, उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघालेले आहेत आणि ते सिल्वर ओकला चाललेत आणि शरद पवारांची भेट सिल्वर ओकच्या पंढरीला माननीय उद्धव साहेब चाललेत। त्या ठिकाणी संजय राऊतची गाडी पुढे गेली असावी किंवा त्यांच्या गाडीत असावेत। जाऊन आता पर्याय नाहीये, हे वस्तुस्थिती आहे, सत्य आहे, काय त्याला लपवण्यासारखं नाहीये। म्हणून सिल्वर ओकचा आशीर्वाद घेणं हे त्यांच्या नशिबी आहे आणि ही सगळी प्रक्रियेचा सूत्रधार संजय राऊत पुन्हा त्या उभाटाला शरद पवारच्या चरणी लीन करण्यासाठी घेऊन चाललेला आहे। आत्मसन्मान, हिंदुत्व, बाळासाहेबांचे विचार त्याचे सगळ्या डब्यामध्ये घेऊन आता ते शरद पवार साहेबांकडे चाललेत। साहेब आता हे कुठं फेकायचे हे सांगा, कदाचित हे विचारायला ते त्यांच्याकडे जात असावे।